नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामध्ये पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर 2 ते 3 महिन्यात एक मृत्यू हा सापडतोच। कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो। ही मालिका सुरूच असते। त्यातच नांदगाव तालुक्यात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेमुळे नांदगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासामध्ये तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले। या खुनाच्या घटनेमध्ये मयत दीपक गोणा सोनवणे वय वर्ष 54 यांची बायको मेहुणीचा मुलगा साडू आणि इतर असे 6 जणांचा या घटनेमध्ये समावेश असून यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे। यातील 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 17 जून 2024 रोजी सोमवारी नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस वन विभागाच्या हद्दीमध्ये श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या कडेला श्री फणाकेश्वर महादेव मंदिरावर जाणाऱ्या मार्गावर अपघाताचा बनाव करून दीपक गोणा सोनवणे वय वर्ष 54 राहणार मुळगाव वाघोली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव याला त्याची पत्नी मेहुणीचा मुलगा साडू तसेच सोनवणे आणि मोरे परिवारातील 6 जणांच्या संगणमताने कट रचून मैतास पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर निर्जन स्थळी आणून रात्रीच्या वेळी दगडाने आणि लाकडी दांड्याने डोक्याला गंभीर मार देऊन जीवे ठार मारले। काम फत्ते झाल्यावर तेथून संशयित आरोपींनी पोबारा केलाय। खुनाच्या घटनेत सामील असलेल्या संदीप उर्फ रमेश महादू लोखंडे राहणार मालेगाव जिल्हा नाशिक, साईनाथ बाबूलाल सोनवणे राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक, लखा बाबूलाल सोनवणे पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक, अनिता चंद्रकांत मोरे राहणार म्हसदे तालुका पारोळा जिल्हा जळगाव, पल्लवी दीपक सोनवणे राहणार दत्त मंदिर जवळ मुरलीधर भोईरचाळ चिकणघर कल्याण वेस्ट जिल्हा ठाणे मुळगाव राहणार वाघोदे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव, नितीन चंद्रकांत मोरे राहणार म्हसदे तालुका पारोळा जिल्हा जळगाव या 6 व्यक्तींवर दिनांक 30 जून रोजी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप उर्फ रमेश महादू लोखंडे, साईनाथ बाबूलाल सोनवणे, अनिता चंद्रकांत मोरे, नितीन चंद्रकांत मोरे यांना अटक करण्यात आली आहे। दीपक सोनवणे याच्या प्रियसीनं श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या डोंगरावर बोलवलं आणि तिथे इतरांच्या मदतीने दीपक सोनवणेचा कान केले। या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। घटनेतील मैताची पत्नी मेहुणी साडू महिलेचा प्रियकर या कटामध्ये सामील झालेत। या सर्व घटनेचा तपासासाठी जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भारत कांदळकर, पोलीस हवालदार विनायक जगताप, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, पोलीस नाईक अनिल शेरेकर, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीखंडे सचिन मुंडे, कैलास परदेशी, साईनाथ आहेर, हेमंत गिलविले तसेच प्रदीप बहिरम यांच्या टीमनं या घटनेचा तपास केलाय। 17 जून 2024 रोजी पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची डेड बॉडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि DIG DYSP बाजीराव महाजन यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली। तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं। घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती यांच्यावरून सदर प्रकार हा खुनाचा असल्याचं लक्षात आलं। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस पथकाला पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले। त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मैताची पत्नी आणि मैताची पत्नीची बहीण म्हणजे मैताची मेहुणी आणि त्या मेहुणीचा मुलगा यांची घरगुती वाद चालू होते। त्या वादातून या घरातील 3 आरोपींना मैताकडून वारंवार त्रास होत होता। या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील 3 आरोपितांनी बाहेरील 3 आरोपितांना सोबत घेऊन गट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये एका ठिकाणी मयत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मैताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न 6 आरोपीपैकी 4 आरोपितांना अटक देखील केली आहे। आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे।
उर्वरित 2 आरोपितांना सुद्धा आम्ही लवकर अटक करणार आहोत. सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार, नांदगाव.